परिषदेची निवडणूक असो, त्यातल्या त्यात विधानसभेची असो, लोकसभेची असो, लोकशाहीमध्ये निवडणुकीला संस्थेच्या निवडणुका तरी अतिशय महत्वाच्या आहे. त्याचं कारण असं आहे की या संस्थेच्या निवडणुका म्हणजे सर्व ग्रामीण भागातल्या प्रश्नाशी निगडीत असलेली ही निवडणूक आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडे आपण पाहत असताना आपल्याला माहिती आहे की हे महाराष्ट्र राज्य सुदैवानं अतिशय भाग्यवान आहे की ही पंचायत राज व्यवस्था अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रातून सुरुवात झाली. 1962 साली या सगळ्या संस्था सुरू झाल्या आणि त्या काळातल्या लोकांना वाटलं की आपण मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये राहून खऱ्या अर्थाने हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकणार नाही आणि हे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, जेणेकरून विकेंद्रीकरण झाल्याशिवाय ग्रामीण भागातलं नेतृत्व तयार होणार नाही, सगळ्या प्रश्नाला आपण न्याय देऊ शकत नाही, असा एका विचारानं, उदात्त हेतूनं या सगळ्या संस्था निर्माण झाल्या आणि आमच्यासारख्या अनेक लोकांना त्याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली. बाबासाहेब पाटलांना आठवत असेल 1992 साली ते लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि मी धाराशिवला उपाध्यक्ष. आणि म्हणून एक आगळ्या वेगळ्या ही संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये अनेक मोठे बदल सातत्यानं होत आले आणि आज तरी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब विशेष करून या सगळी पंचायत राज व्यवस्था कशी सक्षम करता येईल, कसं या संस्था लोकाभिमुख करता येईल, या संबंधीचा खूप मोठा प्रयत्न आज मोदी साहेब करत आहेत. त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दादा शिंदे साहेब, मंत्रिमंडळात असलेले आमचे बाबासाहेब पाटील साहेब, संभाजीभाई पाटील, ह्या सगळ्या मंडळींनी सुद्धा ही पंचायत राज व्यवस्था आता या पुढील काळामध्ये सुद्धा चांगल्या राहिल्या पाहिजे, लोकाभिमुख राहिल्या पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे म्हणून अधिक लक्ष देऊन ह्या सगळ्या संस्था ग्रामीण भागासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून सक्षम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून आजचा जो झालेला विकास आहे त्यापेक्षा अधिक विकास येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो. अशा अनेक योजना आहेत, मग ते रस्त्याच्या योजना असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा असेल, शिक्षणाच्या संबंधी असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं आज तरी महायुतीचं सरकार राज्यामध्ये एक अतिशय चांगलं सरकार, अनेक योजना आम्ही त्याचं उहापोह करून परत मी वेळ घेणार नाही. मग ते अनेक योजना आहेत, आवासाच्या योजना आहेत. कालच बावनकुळे साहेब आपल्यामध्ये येऊन गेले, देशमुख साहेब, त्यांच्या सगळ्या योजना आज खरं म्हणजे महसूल खातं हे राज्याचं कण आहे आणि त्या महसूल खात्याच्या माध्यमातून मग ते गुंठेवारी असेल, एनए करण्याची प्रक्रिया असेल, बळीराजा शेतकऱ्यांपानंद रस्त्याचा विषय असेल किंवा अशा अनेक योजना, त्या सगळ्या योजना ठिकाणी मार्गी लागण्याचा प्रयत्न ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की एकीकडे विकसित भारत, एकीकडे विकसित महाराष्ट्र आणि आत्ताच म्हणल्याप्रमाणे त्यासोबत विकसित लातूर जिल्हा सुद्धा आपल्याला या पुढील काळामध्ये करायचं आहे. आणि आपल्याला एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये लातूर जिल्हा परिषदेवरती आज आम्ही शेवटचा दिवस आहे
आज खरं म्हणजे शेवटचं उद्या मला वाटतं आज संध्याकाळी 10 वाजता प्रचार सभा संपते, 10 वाजता संपते. आणि मी आपल्याला अगदी आवर्जून सांगू इच्छितो की आमचे महायुतीचे या जिल्ह्यातले सगळे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि लातूर जिल्हा परिषदेच्या त्या वरती महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. मी म्हणून आज खरं म्हणजे खूप मोठं व्यक्त, पण बाबासाहेब पाटील आज येणार आहेत आणि त्यातल्या त्यात देशमुख साहेबांच्या प्रचाराला जायचंय म्हणून देशमुख साहेब 150 किलोमीटरवरून मी आलोय. आणि बाबासाहेब जुने मतदारसंघ एवढे सगळे असताना बाबासाहेब पाटलांनी तुमच्या देशमुखांना हे मतदारसंघ देऊन टाकलं. आता पाटील देशमुखाचं हे देवाणघेवाण चालू ठेवा. आणि म्हणून कारण आपण सगळे एकत्र येणं मला वाटतं हे सत्तेसाठी नाही, लोकांसाठी. हे नेहमीच आपण सातत्यानं करत आलो आणि म्हणून आज सुद्धा त्याच विचारानं त्याच ह्याच्यासाठी म्हणून आपण सगळे एकत्र आलो. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीमुळं एक चांगला विकास, चांगलं काम या जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता अनेक योजना आहेत आपल्या समोर. हे सगळं योजनाची अंमलबजावणी आणि त्या योजनेचा लाभ लोकांना होणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही उमेदवार निवडत असताना, उमेदवार देत असताना सुद्धा अतिशय चांगल्या विचारानं देऊ. आमचे देशमुख ऍडव्होकेट आहेत, त्या मनापासून तुमचं अभिनंदन. आणि दुसरे आमचे उमेदवार सुद्धा तेवढेच सक्षम आहे. आणि इथं बाबासाहेब पाटलांनी सांगितलं मला की युती केली पाहिजे. बाबासाहेब पाटलांनी सांगितलं. खरं म्हणजे हे आम्ही महायुतीमध्ये एवढे एकसंघ आहोत. आमचे देशमुख, खरं म्हणजे देशमुखांचं अतिशय जिल्हा अध्यक्ष होते पूर्वी आणि तुमच्या नंतर मला जिल्हा अध्यक्ष होण्यास संधी मिळाली. मला वाटतं काहीतरी वेगळाच प्रकार आहे, ते विशेष आहे. आणि देशमुख आमचे दिलीपरावजी खरं म्हणजे पक्षामध्ये एक लोकप्रिय आहे. काल बावनकुळे साहेब आमची तुमची जी चर्चा झाली आणि बावनकुळे साहेबांसारखे एक वरिष्ठ नेता आमच्या दिलीपरावजी बद्दल त्यांची जी भावना आहे, त्यांचे जो विचार आहे, आम्ही ऐकल्यानंतर आम्ही सुद्धा देशमुख साहेब प्रभावित. खूप काय आपल्याकडून घेण्यासारखं आहे, खूप काय आपल्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं मला अध्यक्ष म्हणून काम करताना तुमच्याकडे बघितलं की एक ऊर्जा मिळते, एक शक्ती मिळते. हक्कीची खरं आहे का नाही? कारण हे व्यक्तिमत्वच तसं आहे, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. बाबासाहेब पाटील साहेब एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि म्हणून अशी काही माणसं एकत्र आल्यामुळं आपल्याला निश्चितपणानं मोठी मदत होईल, सहकार्य होईल, एवढंच त्या निमित्तानं सांगतो. आणि बाबासाहेब पाटलांना मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्या पक्षामध्ये दादा गेल्यामुळं एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली. महाराष्ट्राची हानी झाली, न भरून येणारी. बाबासाहेब पाटलावरती सुद्धा हा मोठा आघात आहे. आणि म्हणून मी एवढं त्या निमित्तानं सांगेन की आम्ही सर्वजण एक कुटुंबातली माणसं आहोत. आणि म्हणून एक कुटुंबातला सदस्य नात्यानं आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पाठीमागं या परिस्थितीमध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांच्या सोबत आहोत, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि परत आमच्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो, देशमुख साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आम्ही संभाजीराव पाटील आम्ही सगळे मिळून एक विचारानं चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत. आम्हाला तुम्ही सहकार्य करावं आणि आमच्या उमेदवाराला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.